हॅलो एव्हरीवन, दिस इज मयुरी. वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा दिवस माझ्यासाठी थोडासा स्पेशल आहे बिकॉज मोरेचा आज बड्डे आहे आणि त्याला बड्डेचं सरप्राईज देण्यासाठी मी घेऊन जाणार आहे दिनू शोर अँड सी बीच रिसॉर्टला, जिथे तुम्हाला परफेक्ट गोव्याच्या शॅकचे वाईब्स येतील आणि आय होप मोरेला सुद्धा हे सरप्राईज आवडेल. दिनू बीच रिसॉर्ट हे लोकेटेड आहे गोराईला, जिथे तुम्ही तुमच्या बाईकने सुद्धा जाऊ शकता, ऑरेल्स तुम्ही ट्रेनने जाऊन मग कॅब किंवा ऑटोने वगैरे जाऊ शकता. तुम्ही इथे जेट्टीने सुद्धा येऊ शकता. बोरिवली आणि मालाडवरून आय थिंक सो जेट्टीसुद्धा येतात या प्लेसेसला. तुम्ही थोडं इन्क्वायरी करा, तुम्हाला समजेल. मी तर ना इथे पोहोचल्यापासून मस्त व्हिडिओजच शूट करत होती. माझं मनच भरत नव्हतं या प्लेसला बघून. इतकं भारी आणि इतके छान वाईब्स येतात ना, म्हणजे लाईक समोर समुद्र आणि त्या बाजूला बसून आपण मस्त चिल करायचं आहे. परफेक्ट गोवा वाईब्स आहेत, परफेक्ट. मी तर सजेस्ट करेन की जे लोक गोव्याला नाही गेलेत ना, त्यांनी या प्लेसला नक्की व्हिजिट करा. तुम्हाला गोव्याचे वाईब्स आल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणजे एकदम कडक आणि एकदम असा माहोल बनून जातो ना इथे बसल्यावर. गोवा मिसच नाही करणार भाई लोक. तुम्ही लोक इथे बसलात ना, तुम्हाला गोव्याची आठवण सुद्धा येणार नाही. लिहून घ्या माझ्याकडे. बड्डे बॉयच्या चेहऱ्यावरती तर आनंद बघा किती खुश झाला आहे तो ह्या प्लेसला बघून, हे वाईब्स आणि हा सगळा नजारा बघून. तुम्ही ट्राय करा की तुम्ही इथे गोल्डन आवरला व्हिजिट कराल, म्हणजे तुम्हाला खरंच खूप छान वाईब्स येतील. ॲक्च्युली आम्ही सुद्धा गोल्डन आवरसाठीच प्लॅन करून गेलेलो, पण त्यावेळेस काय माहीत अचानक पावसाचा कसा मूड झाला, पाऊस येण्याचे चान्सेस होते. बट लेट इट बी. आम्ही बड्डे सेलिब्रेट केला, खूप मजा केली, फूड ऑर्डर केलं. अँड तुम्हाला जर इथे स्टे करायचं असेल ना, तर तुम्हाला मी इथे एक नंबर देते, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. अच्छा, इकडचं फूडसुद्धा अफलातून आहे. आम्हाला जास्त खाता नाही आलं बिकॉज आम्हाला घरीसुद्धा बड्डे सेलिब्रेट करायला जायचं होतं. मोरेच्या घरी गेल्याच्या नंतर आज मी पहिल्यांदा त्याचं ऑप्शन करणार होते. म्हणजे इतक्या वर्षाच्या प्रेमाच्या जर्नीमध्ये आज फर्स्ट टाईम मी त्याचं ऑप्शन केलं होतं. आणि त्यानंतर सासूबाईंचं अफलातून प्रेम, म्हणजे त्यांनी सगळं फेवरेट बनवलं होतं. आमच्या दोघांचंच फेवरेट बनवलं होतं, असं काय नाही. आमच्या दोघांचं जेवणाचे चॉईसेस सेमच आहेत, सो इट्स नॉट डिफिकल्ट फॉर. खूप क्यूट आहेत माझ्या सासूबाई, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि फायनली बड्डे बॉयने केक कट केलेला आहे. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंदच तुम्हाला सगळं काय सांगत असेल. सगळ्यांनी मिळून आम्ही त्याचा बड्डे खूप जास्त स्पेशल बनवला आहे. होप सो त्याला सुद्धा हा बड्डे खूप आवडला असेल. म्हणून माझ्यासाठी आजचा दिवस खूप स्पेशल होता बिकॉज एकतर मी त्याचं औक्षण करणार होते. आय मीन मी शब्दात सुद्धा व्यक्त करू शकत नाही की मी किती हॅपी आहे. म्हणजे खूप भारी वाटलं मला आज त्याला औक्षण करून. एक गर्लफ्रेंड म्हणून औक्षण करणं आणि बायको म्हणून औक्षण करणं खूप वेगळी गोष्ट आहे. आणि अगोदरपासूनच सासरच्या लोकांकडून हे प्रेम आणि हा मान मिळणं खरंच खूप भाग्य लागतं ह्या सगळ्या गोष्टीसाठी. आय होप मला काय बोलायचं आहे ते मुलींना कळत असेल. सो दिस इज हाऊ वी सेलिब्रेट हिज बड्डे. आय होप बड्डे बॉयने सुद्धा खूप एन्जॉय केलं असेल. आणि परफेक्ट गोवा वाईब मिळवण्यासाठी लवकरच दिनू शोर अँड सी रिसॉर्टला व्हिजिट करा. दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय.